मेक इन इंडियाचा सप्ताह संपला, मात्र या सप्ताहात सहभागी झालेल्या उद्योजकांच्या हाती काय लागलं हा प्रश्न निर्माण झालाय। संपूर्ण भारतीय बनावटीचं पहिलं विमान बनवणारे अमोल यादव यांना आम्ही गाठलं तेव्हा एक धक्कादायक बाब प्रेक्षकांसमोर समोर आली। या विमानाचं मोठं कोडकौतुक झालं। पहिलं भारतीय बनावटीचं विमान म्हणून अनेक जण याला पाहायला आले, पण पुढे नेमकं काय झालं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। तरुण संशोधक अमोल यादव यांनी बनवलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाला मेक इन इंडिया सप्ताहामध्ये तुफान प्रतिसाद मिळाला। लाखो लोकांनी या ठिकाणी भेट दिली, त्याचबरोबर काही उद्योगपतींनी भेट दिली, राजकारण्यांनी या ठिकाणी अमोल यादवांना भेट दिली आणि त्यांनी बनवलेलं भारतीय बनावटीचं विमान पाहिलं। हे विमान बनलं होतं ते चारकोप मधल्या सेक्टर 3 मधल्या एका सोसायटीच्या टेरेसवर। याच टेरेसवर आपण आहोत, आपण बघू शकतो या जागेमध्ये हे विमान बनवण्यात आलं होतं। म्हणजे आम्ही बघतोय एवढासा लहानशी जागा आणि एवढं मोठं फ्लाईट तुम्ही तयार केलं, काय अडचणी आला साधारणतः? अडचणी बऱ्याच आल्या, जागा नव्हती। पहिल्यापासूनच जागा हा मुख्य प्रश्न आहे। मुंबईमध्ये जागा मिळणं अतिशय कठीण गोष्ट आहे आणि घराच्या टेरेसवरती आम्ही बरीचशी चर्चा केली की टेरेसवरती विमान बनवता येणं फार कठीण होतं। विमान उतरवण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच प्लॅनिंग केलेलं आणि ही क्रेन तयार करायची ठरवलेली। ही क्रेन इथे तयार करून इन्स्टॉल करणं ह्या गोष्टीमध्ये आम्ही बराच वेळ घालवला। आम्ही कामाला सुरुवात केली, इन्स्टॉल करता येणं इम्पॉसिबल नाही आहे एवढंच माहीत होतं, पण इथे ती इन्स्टॉल करणं प्रॅक्टिकली खूप कठीण होतं। त्याच्यामुळे बिल्डिंगच्याच लिफ्टच्या भागाला ते पूर्णपणे जोडून आपण क्रेन तयार केली आणि ह्या क्रेनच्या सहाय्याने आपण विमान उतरवलं। विमान आता कुठे आहे? काल डिसमेंटल केल्यानंतर ते कुठे ठेवण्यात आलंय? डिसमेंटल करण्यात आल्याच्या नंतर दिनेश मुळे माझे मित्र आहेत, त्यांच्या मदतीने त्यांचे स्नेही महेश भाई मंदिराचे ट्रस्टी आहेत, त्यांना रिक्वेस्ट करून आपण मंदिरामध्ये ते विमान डिसमेंटल करून ठेवलेलं आहे। मेक इन इंडिया वीक नंतर विमान पोहोचलंय ते थेट मंदिरात, कारण जागेची अडचण। आता आपण जाणार आहोत त्या मंदिरात ज्या ठिकाणी हे विमान ठेवलेलं आहे। या संदर्भात हे विमान प्रत्यक्ष भारतीय धावपट्टीवर धावण्यासाठी अमोल यादवनी यापूर्वी अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि प्रामुख्याने लाल फितीचा कारभार या सगळ्याच्या आड आला। कारण अमोल यादवांनी सिव्हिल एव्हिएशन मध्ये हे विमान रजिस्ट्रेशन करण्यासाठी 2011ला अर्ज केला होता, परंतु त्या अर्जाची दखल अद्यापही सिव्हिल एव्हिएशन विभागाने तिथल्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाहीये। अमोलजी, हे खरं तर आनंद वाटेल की भारतीय बनावटीचं विमान भारतीय धावपट्टीवर धावतं हे बघण्याला, परंतु ते तुमचं स्वप्न प्रत्यक्षात येताना दिसत नाहीये। स्वप्न प्रत्यक्षात येणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे। 2011 मध्ये आपण रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याच्या ज्या सगळं प्रोसेस आहेत त्या आपण पूर्णपणे कंप्लीट केलेल्या आहेत। सरकारी अधिकारी ज्यांनी हे विमान येऊन चेक करायला पाहिजे आणि त्याला रजिस्ट्रेशन द्यायला पाहिजे आणि त्याला एअरवर्दीनेस सर्टिफिकेट द्यायला पाहिजे आणि प्रत्येक प्रकारच्या परीक्षेसाठी आपण पूर्णपणे तयार आहोत, परंतु आपली परीक्षाच घेण्यात आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे हे विमान धावपट्टीवर अजूनपर्यंत आलेलं नाही आहे। मेक इन इंडियामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आलेले, त्यांनी विमानाची पाहणी केली आणि त्यांनी मला आता आश्वासन दिलेलं आहे की ते स्वतः पर्सनली लक्ष देऊन ह्या रेड टेपिझममधून ह्या विमानाला बाहेर काढणार आहेत। मेक इन इंडिया सप्ताह आयोजित केला होता तो अशाच प्रकारे नवीन संशोधनं समोर यावी, नवीन उद्योजक समोर यावे आणि त्यांनी आपले उद्योग भारतात सुरू करावे आणि भारतीय बनावटीच्या वस्तू तयार कराव्या। आणि पहिलं भारतीय बनावटीचं विमान तयार करणाऱ्या अमोल यादवांना आतापर्यंत सरकारी अनास्थेला सामोरं जावलंय। आता तरी ही अनास्था दूर होऊन त्यांचं विमान प्रत्यक्ष धावपट्टीवर धावावं अशी इच्छा आपण व्यक्त करूया आणि भारतीयांचं एक स्वप्न पूर्ण होईल या इच्छेमुळे। बघूया आता हे स्वप्न प्रत्यक्ष अमोल यादवांचं कधी पूर्ण होतं आणि भारतीयांना एक अभिमान वाटेल की एका भारतीयाचं विमान भारतीय धावपट्टीवर धावतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। आणि आता पाहूया